नमस्कार सगळ्यांना. तुम्हा सगळ्यांचे आपल्या यश ट्युटोरियल्स प्रायव्हेट लिमिटेड मध्ये मी तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते. तर YTPL अबॅकस क्लासचा आज आपण सिलेबस जाणून घेणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की अबॅकस म्हणजे काय, तर तुमच्या समोर जे किटचा पिक्चर दिसते आहे त्याला म्हणतात अबॅकस किट. आणि अबॅकस म्हणजे काय, तर अबॅकस हा एक ब्रेन डेव्हलपमेंट टूल आहे की त्याचा एज ग्रुप आहे 5 ते 14 वर्षाच्या वयोगटातील विद्यार्थ्यांकरता. मग अबॅकस का करायला पाहिजे, याचे फायदे काय? तर सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे जर तुम्ही विद्यार्थ्यांना जर बघितलं असेल, जे विद्यार्थी अबॅकस शिकतात तर त्यांना ते दोन्ही हाताने कॅल्क्युलेशन्स करतात. याचा अर्थ काय, की आपल्याला दोन ब्रेन जे असतात, लेफ्ट आणि राईट साईडचा ब्रेन, दोन्ही ब्रेन ऍक्टिव्ह करायचं काम आपला हा अबॅकसचा क्लास करत असतो. विद्यार्थ्यांची हेअरिंग कॅपॅसिटी वाढतं, विद्यार्थ्यांची स्टोरिंग कॅपॅसिटी वाढतं. कारण तुम्ही जेव्हा मुलांची ओरल बघता तर आपण त्याच्यामध्ये क्वेश्चन सांगतो, जसं 2+4+5 असं किती होतात, आपण असं आन्सर त्यांना विचारतो. म्हणजेच काय, ते ऐकतात, कॅल्क्युलेशन्स करतात आणि तुम्हाला आन्सर देतात. ह्या सगळ्या ज्या प्रोसेस जे होतात, इट्स वर्क लाईक अ कॉम्प्युटर. म्हणजे आपण विद्यार्थ्यांना इनपुट माहिती देतो, प्रोसेसिंग होतं आणि आउटपुट या विद्यार्थी जे आहेत ते कॅल्क्युलेटरपेक्षा फास्ट आन्सर विद्यार्थी करतात. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं कॉन्सन्ट्रेशन कमी असतं, जे विद्यार्थी एका ठिकाणी बसत नाही, तर कॉन्सन्ट्रेशनसाठी आपला अबॅकसचा क्लास जो आहे तो खूप मोठं असं काम हा आपला अबॅकसचा क्लास करतो. विद्यार्थ्यांचं कॉन्सन्ट्रेशन, त्यानंतर रायटिंगची स्पीड. कारण याच्यामध्ये आपल्या अबॅकसमध्ये आपल्या टाइम सोबत काम करायचं असतं. प्रत्येक लेवलला वेगवेगळा टायमर असतो, तर त्या टाइममध्ये आपल्याला 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. म्हणजे कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे ते विद्यार्थ्यांना अबॅकसच्या क्लासमध्ये शिकवल्या जातं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की विद्यार्थ्यांचा महत्त्वाचा जो फायदा आहे तो म्हणजे की जे विद्यार्थ्यांनी अबॅकस क्लास केलेला नसतो ते विद्यार्थी फिंगरवर काउंट करतात असे, किंवा मग लाईन्स ड्रॉ करतात आणि त्याला मग काउंट करतात. पण आपल्या अबॅकसचे जे विद्यार्थी आहेत त्यांना काउंटिंग मध्ये हा अबॅकसचा सगळ्यात मोठा सपोर्ट होतो. आपले विद्यार्थी कुठेही मोठ्यावर असे बोलत बसणार नाही किंवा लाईन्स ड्रॉ करून त्याला काउंट करत बसणार नाही. आपल्या विद्यार्थ्यांचं काउंटिंग जे आहे, जे आपण कुठलेही प्रॉब्लेम जेव्हा आपण मॅथ्सचा सॉल्व्ह करतो आहे, त्याच्यामध्ये ऍडिशन असतं, सबट्रॅक्शन आहे, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आहे, स्क्वेअर, स्क्वेअर रूट, क्यूब रूट, एलसीएम, एचसीएफ, ह्या सगळ्या गोष्टी करताना जिथे आपल्याला स्कूलमध्ये आपण रफ वर्क करतो, म्हणजेच फिंगरवर असं मोजतो रेग्युलर मेथडनुसार, किंवा बॅक पेजला आपण करतो, तर आपले विद्यार्थी जे आहे, जे विद्यार्थी प्रॅक्टिकल अबॅकसचा क्लास जे करतील, तर ते विद्यार्थी जे आहे ते फिंगरवर मोजत बसणार नाही. त्यांचं लगेच जे कॅल्क्युलेशन जे असतं, जे काउंटिंग जिथे तिथे तुम्हाला करायचं काम पडणार आहे, ते इझी वेने विद्यार्थी कॅल्क्युलेशन फास्ट करतील आणि ॲक्युरेट करतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कारण मुलांना तुम्हाला माहिती आहे की अबॅकस म्हटलं की एक ब्रेन डेव्हलपमेंट टूल त्याला त्याच्याकडे म्हणून बघितलं जातं, आणि हा एक ब्रेन डेव्हलपमेंट टूल म्हणूनच काम करतो. आणि सगळ्यात त्याचा महत्त्वाचा दुसरा फायदा म्हणजे की आपल्याला जे स्कूल लाईफ मधलं जे काही मॅथ्स आहे, त्या मॅथ्सला इझी करायचं काम आपला अबॅकसचा क्लास करतो, जिथे कुठेही लर्निंगचा कन्सेप्ट नाही. टेबल आपला विद्यार्थी पाठ करतो, लर्न करतो, विसरतो, ते कुठल्याही पाठांतराचा विषय नसतो. तर ह्या सगळे जर तुम्ही बघितलं तर विद्यार्थ्यांचं हिअरिंग अँड स्टोरिंग कॅपॅसिटी वाढतं, विद्यार्थ्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, रायटिंगची स्पीड वाढतं. म्हणजे तुम्ही ओव्हरऑल जर बघितलं तर अबॅकसमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होतं. मग आता याच्या लेवल्स असतात. वायटीपीएल अबॅकस क्लास जो आहे आपलं, त्याचे टोटल 10 लेवल्स आहे, जसं की प्री बेसिक लेवल, बेसिक लेवल आणि फर्स्ट टू 8 लेवल. तर प्रत्येक लेवलमध्ये सिलेबस कुठल्या प्रकार पद्धतीचा असणार आहे तो आता आपण जाणून घेणार आहे. मग फर्स्ट लेवल येतं आपली प्री बेसिक लेवल. तर प्री बेसिक लेवल जी आहे ती आपण 5 वर्षापासूनचा आपला हा क्लास जो आहे तो स्टार्ट होतो. म्हणजेच KG2 पासून तर 5 ते 8 वर्षाचे विद्यार्थी, म्हणजे KG2 पासून तर सेकंड स्टँडर्डचे जे विद्यार्थी असतात त्यांना आपण प्री बेसिक लेवल पासून स्टार्ट करतो. मग सिलेबस काय असणार आहे, तर जी अबॅकसची किट तुम्हाला दाखवली आहे त्या किटवर बिट्स म्हणजे नंबर्स कसे करायचे आणि सिंपल ऍडिशन सबट्रॅक्शन, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फॉर्म्युला यूज होत नाही. ते सिंपल असे नंबर की जे इझिली आपण किटवर परफॉर्म करू शकतो, असे नंबर जे आहेत ते प्री बेसिक लेवलमध्ये ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये येतील. आणि प्रत्येक लेवल जे असतं ते 3-3 महिन्याचे असतं. एक लेवल प्री बेसिक लेवल झाली की तुम्हाला त्याची फायनल एक्झाम द्यायची असतं. फायनल एक्झाम हा 100 मार्क्सचा पेपर असतो आणि तुम्हाला टायमिंग असतो 10 मिनिटं. 10 मिनिट्समध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात आणि त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट लेवलला जम्प करायचं असतं. पुढे येईल बेसिक लेवल. तर बेसिक लेवल आपण कोणापासून, कोणत्या विद्यार्थ्यांपासून स्टार्ट करतो, ज्यांनी आधी प्री बेसिक लेवल केलेली आहे ते तर पुढच्या लेवलला बेसिक लेवलला त्यांना आपण अप्लाय करता येतं, म्हणजे ते बेसिक लेवलला नंतर जाणारच आहेत. पण जर स्टार्टिंगला जर विद्यार्थी तुमच्याकडे थर्ड फोर्थ स्टँडर्डचे आले तर त्यांना आपण प्री बेसिक लेवल करायची गरज नाही असं आपण म्हणतो, त्यांना डायरेक्टली आपण बेसिक लेवलला घेतो.
तर बेसिक लेवल सिलेबस काय असणार आहे, तर बेसिक लेवल सिलेबस असणार आहे ते प्लस मायनस. आधीच्या लेवलला इझिली नंबर जे किटवर येत होते तेच नंबरचा प्लस मायनस होत होतं, पण आता बेसिक लेवलला थोडेसे त्याच्यापेक्षा वास्ट नंबर येतात जे इझिली किटवर होते. त्याच्यासाठी आपली टेक्निक असतं, ती टेक्निकचा यूज करून आपण बेसिक लेवलचे विद्यार्थी जे प्लस मायनस करतील. त्यानंतर येतं फर्स्ट लेवल. प्री बेसिक लेवलचे विद्यार्थी जे जे छोटे विद्यार्थी आहे, प्री बेसिक लेवल पासूनचे विद्यार्थी आपल्याकडे मल्टिपल अबॅकसचा क्लास करतात. त्यांच्या टोटल 10 लेवल्स होतील. जे आपल्याकडे बेसिक लेवलपासून क्लास करतील, म्हणजे जे थर्ड फोर्थचे विद्यार्थी आपल्याकडे डायरेक्ट येतात ॲडमिशनसाठी, त्यांना आपण त्यांना बेसिक लेवलपासून करायला लावतो. तर त्यांच्या 9 लेवल होतील. आणि जे विद्यार्थी डायरेक्टली येतात फिफ्थ स्टँडर्डपासून आपल्याकडे विद्यार्थी क्लासला आलेले आहेत मल्टिपल अबॅकसमध्ये, तर त्यांना पहिल्या 2 लेवल करायची गरज नसतं. त्याला डायरेक्टली आपण फर्स्ट लेवलपासून आपण त्यांना शिकवतो, म्हणजे त्यांच्या 8च लेवल होतात. एक एक लेवल तुम्हाला कंप्लीट करायचे असतं स्टेप बाय स्टेप. बेसिक लेवल पण पेपर हा 10 मिनिटाचा झाला की तुम्हाला पुढच्या लेवलला आपल्याला फर्स्ट लेवलला ऍडमिशन घ्यायचे असतं. तर मग आता फर्स्ट लेवल मध्ये सिलेबस काय, तर हे थोडंसं समजून घ्या की फर्स्ट लेवल मध्ये पण सिलेबस प्लस मायनस असेल. मग आता इथे जोपर्यंत विद्यार्थ्यांची फर्स्ट लेवल कंप्लीट होत नाही तोपर्यंत विद्यार्थी या स्कूलमध्ये यूज करणार नाही. जोपर्यंत विद्यार्थ्यांची फर्स्ट लेवल होत नाही तोपर्यंत त्याला कुठल्याही नंबरचा प्लस मायनस येणार नाही. हे पहिलेच आम्ही पॅरेंट्सला क्लिअर करतो. कारण फर्स्ट लेवल झाल्याशिवाय कुठल्याही नंबरचा प्लस मायनस येणार नाही. कारण याच्या आधी मी तुम्हाला सांगितलं होतं प्री बेसिक लेवल. तर प्री बेसिक लेवलमध्ये जे सिम्पल्स नंबर्स असतात जे इझिली आपण किटवर करू शकतो ते येतील प्री बेसिक लेवलमध्ये. बेसिक लेवलमध्ये थोडेसे त्याच्यापेक्षा वास्ट नंबर येतात जे इझिली आपण किटवर करू शकत नाही, बट अबॅकसच्या टेक्निकमध्ये ते नंबर्स बेसिक लेवलला येतील. त्यानंतर लेवल फर्स्टमध्ये सगळ्याच नंबरचा प्लस मायनस विद्यार्थी करतील. तुम्ही कॅल्क्युलेटर मोबाईल करून विद्यार्थ्यांना त्याचे आन्सर्स जे आहेत ते विचारू शकता. आणि याच्यानंतर फर्स्ट लेवल नंतर आपण विद्यार्थ्यांना स्कूलमध्ये कशा पद्धतीने आपण अबॅकसचा यूज करू शकतो हे आपण त्या विद्यार्थ्यांना इथे समजून सांगत असतो. आणि त्यानंतर विद्यार्थी फर्स्ट लेवलच्या नंतर स्कूलमध्ये अबॅकसचा यूज करतो, जेणेकरून त्याला तिथे काउंटिंग जे आहे ते मुलांचा फास्ट होतं. तर चला नेक्स्ट आपण टर्न करू आपल्या सेकंड लेवलकडे. तर प्री बेसिक, बेसिक आणि फर्स्ट लेवलपर्यंत विद्यार्थ्यांचा पेपरचा टायमिंग जो असतो तो 10 मिनिट्सचा असतो. आणि 10 मिनिट्समध्ये विद्यार्थ्यांना 100 क्वेश्चन जे असते ते सॉल्व्ह करायचं असतं. पहिले प्री बेसिक लेवल कंप्लीट करायची, त्याचा पेपर द्यायचा. एक लेवल 3 महिन्याची असणार आहे. प्रत्येक लेवल अबॅकसची प्रत्येक लेवल जे आहे ते 3-3 महिन्याची असणार आहे. पहिले प्री बेसिकची लेवल पूर्ण कंप्लीट करायची, त्याची एक्झाम द्यायची. मग तुम्हाला नेक्स्ट लेवलला जायचं आहे म्हणजे बेसिक लेवल, ती पुन्हा 3 महिन्याची लेवल असणार आहे. त्याचा पुन्हा पेपर द्यायचा. मग तुम्हाला पुढे जायचं आहे तो म्हणजे लेवल फर्स्टला. आणि लेवल फर्स्टचा पण टायमिंग जो आहे तो 10 मिनिटातच असणार आहे, म्हणजे 10 मिनिट्सचा टाइम असणार आहे. आणि 10 मिनिट्समध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन जे ते सॉल्व्ह करायचे असतात. चला, तर नेक्स्ट आता टर्न करणार आहे आपण लेवल 2 कडे. तर लेवल 2 मध्ये सिलेबस काय असणार आहे, तर इथे तुम्ही बघू शकता ॲडिशन असणार आहे 3 डिजिट नंबरचं. प्लस मायनस जे तुम्ही आधीच्या लेवलला शिकले ते तुम्हाला पुढच्या लेवलला असणारच आहे. इथे डिजिटची संख्या जी आहे ती वाढतं. मग नवीन काय शिकणार आहे सेकंड लेवलमध्ये, तर नवीन आपण शिकणार आहोत ते मल्टिप्लिकेशन, म्हणजे 2x1 मल्टिप्लिकेशन आणि 3x1 मल्टिप्लिकेशन. याचा अर्थ काय की तुम्हाला टेबल्स जे आहेत ते आता तुम्हाला इथे बनवणं शिकवलं जातं. टेबल आपण लर्न करतो, मुलं विसरतात. तर टेबल लर्न करायचा कन्सेप्ट इथे नाहीये. मल्टिप्लाय करून त्यांना टेबल कसं बनवायचं, म्हणजे जेणेकरून त्यांना जर तुम्हाला म्हटलं की 25 3 जा, तर त्याला 25 चा टेबल बोलायची गरज पडणार नाही. असा हा आपला YTPL चा लेवल 2 चा सिलेबस असणार आहे. त्यानंतर आणि टेबल्स इथे लेवल 2 मध्ये 200 पर्यंत टेबल्स आपले कंप्लीट होतात. आणि लेवल 2 चा जो पेपरचा टायमिंग जो आहे तो असणार आहे 12 मिनिटाचा, म्हणजे 12 मिनिट. 12 मिनिट मध्ये विद्यार्थ्यांना 100 क्वेश्चन जे आहे ते सॉल्व्ह करायचे असतात. त्यानंतर आहे लेवल 3. तर लेवल 3 मध्ये बघा ॲडिशन सबट्रॅक्शन जो आहे तो डिजिटची संख्या जी आहे ती 4 डिजिट नंबर झाले आहे. मल्टिप्लिकेशन जे आहे ते 4x1 मल्टिप्लिकेशन इथे आलेलं आहे. मग नवीन काय असणार आहे, तर नवीन असणार आहे ते डिव्हिजन. डिव्हिजन जे आहे ते विद्यार्थी इथे नवीन करणार आहेत आणि टेबल असणार आहे 300 पर्यंत. त्यानंतर फोर्थ लेवल मध्ये न्यू कन्सेप्ट काय आहे त्याच्याकडे सगळ्यात पहिले फोकस करूया. तर लेवल 4 मध्ये न्यू कन्सेप्ट आहे इथे स्क्वेअरचा, ज्याच्यामध्ये 1 पासून तर 99 पर्यंतचे स्क्वेअरचा कन्सेप्ट जो विद्यार्थ्यांना नवीन शिकवला जाईल. आणि 2x2 नंबरचे मल्टिप्लिकेशन. तसंच ऍडिशन सबट्रॅक्शन तुम्ही बघू शकता इथे 3 डिजिट्स 3/4 नंबर असं म्हटलंय, म्हणजे 3 डिजिट आणि 4 रो असे असतील. आणि डिव्हिजन पण सुद्धा आपण जे नंबर सुद्धा इथे 3/1 दिलेला आहे. म्हणजे अशा वेळी विद्यार्थी जेव्हा फोर्थ लेवलला जातात तेव्हा आपले विद्यार्थी 2x2 मल्टिप्लिकेशन आणि स्क्वेअर ते इझी वेने तुम्हाला ओरली सांगू शकतात. त्यानंतर लेवल
फोर जी आहे लेवल थर्ड आणि लेवल फोर्थला टायमिंग जो असणार आहे तो असणार आहे 12 लेवल सेकंड आणि लेवल थर्डला आपण 12 मिनिटचा टाइम असणार आहे आणि लेवल फोर्थ पासून जो टायमिंग असणार आहे पेपर सॉल्व्ह करायचा तो असणार आहे 15 मिनिटाचा. तर 15 मिनिट्समध्ये मुलांना 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. तर त्यानंतर आपण टर्न करणार आहे लेवल 5 कडे. तर लेवल 5 मध्ये काय काय असणार आहे तर सगळ्यात पहिले निगेटिव्ह सम ज्याचा आन्सर जे आहे ते मायनस मध्ये येणार आहे त्याला म्हणतात निगेटिव्ह सम. मल्टिप्लिकेशनची संख्या जी आहे ते 3/2 3 नंबरचे मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन जे आहे ते 4/1 नंबरचं मल्टिप्लिकेशन आणि नवीन कन्सेप्ट येणार आहे तो म्हणजे 200 पर्यंतचे स्क्वेअर विद्यार्थी लेवल 5 मध्ये शिकणार आहे. म्हणजे लेवल 5 चा पेपर जो आहे फायनल पेपर ही लेवल सुद्धा 3 मंथची असणार आहे आणि त्याचा जो टायमिंग असणार आहे तो असणार आहे 15 मिनिट्सचा. 15 मिनिट्स मध्ये 100 क्वेश्चन मुलांना सॉल्व्ह करायचे आहे. त्यानंतर त्याचा फायनल पेपर झाल्यानंतर विद्यार्थी लेवल 6 मध्ये जाणार आहे. तर लेवल 6 मध्ये काय असणार आहे तर 3/3 नंबरचे मल्टिप्लिकेशन, पॉईंट्सचे प्लस मायनस मल्टिप्लिकेशन आणि स्क्वेअर रूट हा कन्सेप्ट विद्यार्थ्यांचा नवीन असणार आहे आणि प्रत्येक लेवलला टेबल जे आहे ते 100 टेबल्स जे आहेत ते येणारच आहे. तर लेवल 6 मध्ये ते टेबल्स आहेत ते आहे 700 पर्यंत. त्यानंतर ही लेवल जेव्हा कम्प्लीट होतील त्याचा फायनल पेपर होईल. पेपरचा टायमिंग असणार आहे 15 मिनिट्सचा आणि 15 मिनिट्सचा मध्ये विद्यार्थ्यांना 100 क्वेश्चन जे आहेत ते सॉल्व्ह करायचे. त्यानंतर लेवल 7 मध्ये गेल्यानंतर न्यू कन्सेप्ट काय असणार आहे तिथे बघू शकता तुम्ही. लेवल 7 मध्ये YTPLच्या अबॅकस क्लासमध्ये लेवल 7 मध्ये असणार आहे न्यू कन्सेप्ट मध्ये क्यूब. त्यानंतर डेसिमल, मिक्स, प्लस मायनस मल्टिप्लिकेशन तुम्ही बघू शकता. डिव्हिजनची संख्या जी आहे ती आता डिजिटची संख्या वाढलेली आहे ती म्हणजे 4/2 नंबर्स आणि मिक्स मल्टिप्लिकेशन त्याच्यामध्ये असणार आहे आणि स्क्वेअर टेबल्स जे आहेत ते टेबल्स इथे असणार आहे 900 पर्यंत. त्यानंतर लेवल 8 मध्ये गेल्यानंतर जसं तुम्हाला आता लेवल 7 ची एक्झाम जी आहे ती किती मिनिटाची असणार आहे तुम्हाला समजलं असेल ती असणार आहे 15 मिनिट्सची. 15 मिनिट्स मध्ये विद्यार्थ्यांना 100 क्वेश्चन जे आहे ते सॉल्व्ह करायचे आहेत. लेवल 8 मध्ये काय असणार आहे तर लेवल 8 मध्ये असणार आहे मिक्स ऍडिशन सबट्रॅक्शन, प्लस मायनस आणि 4 डिजिट 4/3 नंबर्सचे डिव्हिजन असणार आहे आणि ॲव्हरेज. सगळ्यात जो न्यू टॉपिक कुठला असणार आहे लेवल 8 मध्ये तर ॲव्हरेज हा टॉपिक न्यू असणार आहे. त्यानंतर HCF आणि LCM आणि क्यूब रूट ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फर्स्ट लेवल पासून तर शेवटच्या 8 लेवल पर्यंत तुम्हाला शिकायच्या आहे. पहिले असणार आहे प्री बेसिक लेवल, मग बेसिक लेवल आणि फर्स्ट टू 8 लेवल. सगळा सिलेबस तुम्हाला समजला असेल. आपल्या YTPLच्या अबॅकस सिलेबस मध्ये आपण विद्यार्थ्यांना ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, स्क्वेअर, स्क्वेअर रूट, क्यूब रूट, LCM, HCF आणि ॲव्हरेज ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण पुढल्या लेवलमध्ये विद्यार्थ्यांना शिकवत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले YTPL अबॅकस क्लासचे जे काही विद्यार्थी आहेत ते पहिल्या लेवलपासून आपण मेंटली करणं त्याला ओरल असं म्हणतो ते मेंटली आपले विद्यार्थी पहिल्या लेवलपासूनच करतात. त्यानंतर जे विद्यार्थी आपल्या YTPL अबॅकसचा क्लास पूर्ण करतात त्या विद्यार्थ्यांना जे लेवल्स पूर्ण करतात त्या विद्यार्थ्यांना मास्टर ऑफ अबॅकसची डिग्री, ट्रॉफी आणि सन्मानचित्र देऊन आपण त्यांना सन्मानित करत असतो. दरवर्षी आपला प्रोग्राम हा होतो जे जे विद्यार्थी आपल्याकडे YTPL अबॅकस क्लासचे पूर्ण लेवल्स कंप्लीट करतात त्या सगळ्या विद्यार्थ्यांचा आपण डिग्रीचा प्रोग्राम हा घेत असतो. त्यालाच आपण म्हणतो मास्टर ऑफ अबॅकस. तर त्यानंतर ड्युरेशन किती किती असणार आहे मी तुम्हाला ऑलरेडी आधी सांगितलं आहे की प्रत्येक लेवलचा कालावधी जो असणार आहे तो असणार आहे 3 मंथ्सचा. ॲज पर स्टुडंट कधी कधी विद्यार्थ्यांवर डिपेंड आहे कारण प्रत्येक विद्यार्थी हा सारखा नसणार. कधी कधी थोडासा वेळ लागू शकतो 10-15-20 दिवस वरती तर काही प्रॉब्लेम नाही. मग क्लास कसा असणार आहे वीकली हा 5 डेज क्लास असणार आहे. डेली 1 घंट्याचा आपला लाईव्ह क्लास होतो हा गुगल मीटच्या थ्रू क्लास घेतला जातो. सॅटर्डे संडे आपल्या क्लासला सुट्टी असतं. त्यानंतर स्टुडंट किट मध्ये काय काय दिला जाईल तुम्हाला प्रत्येक लेवल्सला वेगवेगळे बुक्स असतात बरोबर. प्रत्येक लेवलला वेगवेगळे बुक्स तुम्हाला दिल्या जातात. अबॅकस टूल तुम्हाला स्टार्टिंगला पहिल्या लेवलला दिल्या जातं. स्टुडंटचा आय कार्ड तुम्हाला दिला जाईल. त्यानंतर किट ठेवायसाठी आपल्याकडे पाऊच आहे त्या पाऊच मध्येच तुम्हाला किट व्यवस्थित ठेवायची आहे आणि तुमचं रजिस्ट्रेशन म्हणजे तुमचे ऍडमिशन आपल्या YTPL अबॅकसला झाली की तुम्हाला ॲपचं लॉग इन दिलं जातं ते प्रत्येक विद्यार्थ्यांकरता आहे. त्यामुळे काय होईल की ॲपमुळे तुम्हाला तुमच्या ज्या काही लेवल्सला तुम्ही ऍडमिशन केलेली असेल त्या त्या लेवलचे तुम्हाला पेपर सेट घरी तुम्ही सॉल्व्ह करू शकता. पेपर ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही म्हणून आपल्या YTPL अबॅकस क्लासमध्ये अवेलेबल आहे. ऑनलाईन पेपर तुम्ही किती वेळा पण घरी सॉल्व्ह करू शकता. म्हणजे तुमचा जे जे टॉपिक्स तुम्हाला
क्लिअर झाले असतील, जे जे टॉपिक तुम्हाला शिकवले गेले असतील त्या त्या टॉपिकवरचे पेपर्स त्याच्यामध्ये आहेत. सोबतच तुम्हाला जेव्हा तुमचे बुक्स कंप्लीट होतात, तुमचा सिलेबस जेव्हा कंप्लीट होतो, तर कंप्लीट केल्यानंतर त्या ॲपच्या थ्रू तुम्हाला तुमचे ऑनलाईन पेपरची भरपूर प्रॅक्टिस तुम्हाला तिथे करता येईल. तसंच तुम्हाला ऑफलाईन पेपर सुद्धा तिथे मिळतील. चला, तर ही झाली स्टुडंट किट बद्दल माहिती. म्हणजे तुम्हाला बुक्स मिळणार आहे, किट मिळणार आहे, त्याला किटला ठेवायला पाऊच मिळणार आहे, स्टुडंटसाठी तुम्हाला आय कार्ड मिळेल आणि सोबत ॲपचं लॉगिन सुद्धा मिळणार आहे. तर सर्टिफिकेशन बद्दल बोलायचं झालं तर प्रत्येक विद्यार्थ्याचा तशी 3 महिन्याची एक लेवल असणार आहे आणि त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याचा फायनल पेपर असतो. तर पेपर झाल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला आपण सर्टिफिकेट देतो. तर सर्टिफिकेटवर प्रत्येक विद्यार्थ्याचा एक फोटो, त्या सर्टिफिकेटवर फोटो असतो, त्याचं नाव असतं, त्यांनी कुठली लेवल कंप्लीट केली आणि त्याला किती मार्क्स मिळाले हे सगळं त्या सर्टिफिकेटवर लिहिलेलं असतं. सर्टिफिकेट आपल्याला प्रिंट करून मिळतं आणि प्रत्येक विद्यार्थ्याला ज्या विद्यार्थ्याला 100 मार्क्सचा पेपर असणार आहे, जसं मी तुम्हाला ड्युरेशन सांगितलेलं आहे. प्री बेसिक, बेसिक आणि फर्स्ट पर्यंत जो टायमिंग आहे तो असणार 10 मिनिटाचा, म्हणजे 10 मिनिट्सचा. त्यानंतर सेकंड थर्ड पर्यंत जो सेकंड आणि थर्ड लेवलला आपण टायमिंग आहे तो असतो 12 मिनिट, म्हणजे 12 मिनिटाचा. आणि फोर्थ लेवल पासून तर शेवटच्या लेवलपर्यंत म्हणजे 8 लेवलपर्यंत जो फायनल पेपरचा वेळ आहे तो असणार आहे 15 मिनिटाचा, म्हणजे 15 मिनिट्सचा. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात आणि प्रत्येक लेवलमध्ये क्वेश्चन्स जे असतात ते 100 क्वेश्चन असतील आणि ज्यांना 80% अबव मार्क्स असतील त्यांना गोल्ड मेडल सुद्धा दिल्या जातं. म्हणजेच फायनल पेपर झाला की प्रत्येक विद्यार्थ्याला सर्टिफिकेट तर मिळणारच आहे, पण सोबत त्याला मिळणार आहे 80% किंवा त्यापेक्षा जास्त मार्क असतील तर त्याला YTPL कंपनीचं कडनं त्याला गोल्ड मेडल दिलं जातं. त्यानंतर हे सोडून बाकी इंटरनॅशनल लेवल ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पण आपल्या कॉम्पिटिशन अबॅकसचे आपण दरवर्षी घेत असतो. तर ह्या कॉम्पिटिशनमध्ये सुद्धा तुम्ही प्रत्येक लेवलचा विद्यार्थी जो आहे तो पार्टिसिपेट करू शकतो. ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पण वेनी आपण कॉम्पिटिशन घेत असतो. दरवर्षी आपल्या ह्या कॉम्पिटिशन होत असतात. तर ही झाली आपल्या YTPLच्या अबॅकस क्लासच्या सिलेबस बद्दलची माहिती. आणि तुम्हाला आणखी आमच्याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही आमच्या वेबसाईटला व्हिजिट करू शकता. आपली वेबसाईट आहे ytpl.org. सोबतच आपलं फेसबुकचा पेज आहे, त्याला सुद्धा तुम्ही फॉलो करा आणि सोबतच यूट्यूब चॅनल आहे त्याला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तसेच आता आपला जो YTPL अबॅकसचा सिलेबस जो आहे तो तुम्हाला समजला असेलच. आणखी काही क्युरीज असतील तर दिलेला जो नंबर तुमच्याकडे असतील त्या नंबर YTPLच्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि काही प्रॉब्लेम्स असतील किंवा काही तुमच्या क्युरीज असतील तर तुम्ही विचारू शकता. धन्यवाद.